पुन्हा नृत्य करायला समोरचा आहे ना घाबरला पाहिजे, असं काही तर करा. त्या आई वडिलांचा विचार करा. हे कॅन्डल मार्च काढतो आपण, मोर्चे काढतो, काही फरक पडत नाही. 2 दिवस फक्त चालतं, काही होत नाही. आणि नंतर न सोडून दिलं जातं. अशी शिक्षा द्या ना की समोरचा पण घाबरला पाहिजे रिटर्न हे कृत्य करायला. कधी कधी मुली सुरक्षित होतील? रात्रीचं पण मुली सेफ नाही आणि दिवसाचं पण सेफ नाही. अरे पण लहान मुलींना तर सोडा. आपल्या देशातल्या मुली सुरक्षित हव्या. प्रशासन झोपले, मंत्री झोपल्यात. जेव्हा त्यांच्या घरावरती हे काय घडेल तेव्हा त्यांना जाग येणार. मामूली नागरिकांवरती काय पण घडतंय ना, एक घटना नाही घडत आहे ही. दर 2-3 दिवसाला घटना घडतीये. दर 2-3 दिवसाला हेच चालू आहे, हेच ऐकायला भेटतंय. कधी आपला देश सुरक्षित होणार आहे आणि कधी मुली सुरक्षित होणार आहेत हे माहित नाहीये. जय भीम. काल जी घटना घडली नसरापूरमध्ये, 3 वर्षाचीच होती तिची मुलगी. तिच्यावरती 65 वर्षाच्या त्या नराधमानी एवढं कृत्य घाण केलेलं आहे. काय त्या आई वडिलांवरती बितली असेल, काय त्या आई वडिलांची अवस्था असेल. कधी आपल्या देशातल्या मुली सुरक्षित राहतील? किती निष्पाप जीव जाणार आहेत अजून. सरकार काय करतंय? अरे महाराजांच्या काळात कसं चालत होतं? काढा ना तो कायदा. त्यांना आपण जातो, कोठरीमध्ये बंद करतात, मग खटले चालतात आणि नंतर सोडून देतात, पेरोलवरती सोडतात. वापस ते कृत्य करत राहतात. अशी काही शिक्षा द्या ना की समोरचा आहे ना ते कृत्य करायला घाबरला पाहिजे. तुमच्याकडून नाही जमत आहे ना, शासनाकडून प्रशासनाकडून नाही जमत आहे, मंत्री सगळे झोपलेत ना, तर द्या ना, पब्लिकच्या हवाले करा. ते करतील काय करायचं ते. बरोबर बोलते ना? अरे असं त्यांना आहे ना भर चौकामध्ये जाळा की समोरचा नंतर कृत्य